घेणं हे आपल्या सरकारकडून मान्य करून घेणे कायदेशीर हक्क आहे. आपण कारण रहिवासी आहोत ना इथले. हा आपला हक्क आणि आपला हक्क आपण का सोडायचा, माझा मत आहे का सोडायचा. त्यासाठी आपण सरकारकडे निवेदन करणार आहोत. निवेदन केलंय, त्यांच्यावर हे उत्तर त्यांचं आलेलं आहे की आपण जो कागदपत्र व्यवहार आहे पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषदचा आपण या घेऊन आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावे. बरं, ही सगळी तयारी म्हणजे निवडणुकीच्या साठीच करत होता का अगोदर, की हे डोक्यात नव्हतं अजिबात? नाही, आता आमची तयारी तर 2022 मध्ये झाली होती. 22 मध्ये सुरू अशी झाली का त्यावेळी मला हे आम्ही एवढ्यापर्यंत येऊ याचा अंदाजही नव्हता. ओके. त्यावेळी सुरुवात अशी झाली की माझी मुलगी मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत होती आणि तिथे मला सदस्य म्हणून शालेय कमिटी सदस्य म्हणून काम करणार. त्यावेळी समस्या काय होती का तिथे 2 शिक्षक नव्हते. ही सरकारची आपण समजू शकतो की सरकार कार्यक्षम राहिलं नाहीये, शिक्षक 2 नाहीये. मग त्यावेळी आम्ही काय केलं, आमची वारी सुरू झाली ती गट पंचायत समिती, म्हणजे हीच ती पंचायत समिती आता आम्ही त्यासाठी काम करतो जाणार आहोत. त्या पंचायत समितीची वारी सुरू झाली. मग आम्ही गट शिक्षण अधिकारी, मला वाटतं काहीतरी मोहिते सर आहे तिकडे, सीताराम मोहिते सर, त्यांच्याशी विचार चौकशी केली. तर त्याही म्हटलं का 2022 कोरोनाच्या काळामध्ये इथे काही भरती झालेली शिक्षकांची नाही, त्यावेळी आपल्याला शिक्षकांची कमतरता आहे. ज्यावेळी भरती होईल त्यावेळी आम्ही आपल्याला शिक्षक देऊ. तर आम्हाला जे समजलं की यांच्याकडनं आपलं काम लगेच होणार नाही, इथे वेळ जाणार आहे. तर मग आम्ही पुन्हा मिटिंग घेतली आणि त्याच्यावर विचार केला आणि एक संकल्पना काढली का आपण जर 2 शिक्षक आपल्या स्वखर्चातून लावले तर